Hello student, topic number first, introduction to partnership and partnership final account on practice problem number second. From the following trial balance of Messrs. Mitesh and Mangesh, you are required to prepare trading and profit and loss account for their end date 31st March 2019 and balance it as on that date. Trial balance as on 31st March 2019. Stock on 1st April 2018 means opening stock, trading account debit side, building assets, carriage, trading account debit, factory insurance, trading account debit, postage, profit and loss debit, bills receivable, assets, sundry debtors, assets, return inward, less from sales, purchase, trading debit, audit fees, profit and loss debit, loose tools, assets, manufacturing expenses, trading account debit, electricity charges, profit and loss debit, general expenses, profit and loss debit, export duty, profit and loss debit, cash in hand, assets, bank balance, assets, conveyance, profit and loss debit, furniture, assets, salary, profit and loss debit, rent, rate and taxes, profit and loss debit, drawing less from capital, credit balance, sundry creditors, liability, sales, trading credit, capital, liability, outstanding salary, liability, bills payable, liability, return outward, less from purchase, करंट अकाउंट. आता या ठिकाणी कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट असे दोन्ही अकाउंट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथड अकाउंट प्रिपेअर करायला लागेल. आणि फिक्स्ड कॅपिटल मेथड अकाउंट म्हणजेच आपल्याला करंट अकाउंट ओपन करायला लागेल. कारण कॅपिटल हे नेहमी फिक्स राहतं. ज्या वेळेला फिक्स्ड कॅपिटल मेथड यूज करतो त्यावेळेला कॅपिटल हे नेहमी आहे तसं फिक्स राहतं. त्याच्यासाठी सेपरेट अकाउंट बनवलं आणि नाही बनवलं तरी चालू शकतं. पण करंट अकाउंट हे आपल्याला प्रिपेअर करायला लागेल. कारण सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट्स असतील या करंट अकाउंटला आता पोस्ट होणार जेव्हा करंटचा बॅलन्स दिलेला असेल तेव्हा. आता करंटचा बॅलन्स हा क्रेडिट साईडला दिलेला असतो. काही वेळेला करंट अकाउंटचा बॅलन्स हा डेबिटसुद्धा मिळू शकतो किंवा जनरली डेबिट असतो. ॲडजस्टमेंट Mitesh and Mangesh are sharing profit and losses in the ratio of 3:1. दोन्ही पार्टनर्स जे आहेत या दोन पार्टनर्सनी रेशो 3:1 हा घ्यायचा ठरवलेला आहे नेट प्रॉफिटचा. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस जो आहे तो शेअर करायचा 3:1. नेक्स्ट, पार्टनर्स आर इंटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. जो काही ग्रॉस प्रॉफिट असेल त्या ग्रॉस प्रॉफिटच्या 1% हा प्रत्येकी पार्टनर्सला कमिशन म्हणून दिला जाणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये ते ॲड होणार आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दिसणार. द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,700. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू सांगितलेली आहे जी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट लाईन असेट साईडला दिसते. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑडिट फीज ₹400 अँड कॅरेज ₹600. आउटस्टँडिंग मीन्स ॲड इन रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेस अँड सेकंड इफेक्ट लायबिलिटीज. बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500. बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 48,500 पण आता ती रिव्हॅल्यूड होऊन झाली आहे 46,500. म्हणजेच 2,000 एवढी डेप्रिसिएट झालेली दिसते. फर्निचर इज डेप्रिसिएटेड बाय 5%. फर्निचर जेवढा आहे तेवढ्याने 5%ने डेप्रिसिएट झालेला आहे. डेप्रिसिएशन म्हणजेच असणाऱ्या फिक्स असेट्समधून रिड्यूस होणार. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दिसणार. प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5%. पार्टनर्सचं जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलवर 2.5% इंटरेस्ट चार्ज करायचे. पण हे इंटरेस्ट पार्टनर्स कॅपिटलला ॲड होणार नाही तर करंट अकाउंटला ॲड होणार. कारण पार्टनर्स कॅपिटल हे फिक्स आहे ते चेंज होत नाही. नेक्स्ट, गुड्स ऑन ₹900 वेअर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. या दोन पार्टनरपैकी मंगेशने 900चा गुड्स
टेक ओव्हर केलेला आहे फॉर पर्सनल यूजसाठी, म्हणजेच मंगेशच्या अकाउंटमध्ये ते दिसणार, गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज, आणि त्याचा अजून एक इफेक्ट जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटला दिसणार. नेक्स्ट, राईट ऑफ ₹1000 ॲज बॅड डेप्ट अँड मेंटेन RDD at 3% ऑन sundry debtors. Write off 1000 bad debt and RDD less from debtors. Second page, profit and loss, debit side. ओके, आता आपण पोस्ट करायला जाऊया. फर्स्ट ट्रायल बॅलन्स फर्स्ट कंप्लीट करू, त्यानंतर ॲडजस्टमेंट घेऊ. ओपनिंग स्टॉक डेबिटला घेतो. ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू ओपनिंग स्टॉक. To opening stock ₹25,000. Next, building assets. बिल्डिंगवर ॲडजस्टमेंट आहे, आपल्याला इनरला घ्यायला लागेल 48,500. ॲडजस्टमेंटला जागा ठेवली. नेक्स्ट, कॅरेज ट्रेडिंग अकाउंटमध्ये येते, परचेससाठी जागा ठेवतो आहे, त्यानंतर घेतो आहे टू कॅरेज. कॅरेजवर पण ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण इनरला घेऊया 1780. नेक्स्ट, फॅक्टरी इन्शुरन्स ट्रेडिंगला टू फॅक्टरी इन्शुरन्स. फॅक्टरी एक्सपेन्सेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. फॅक्टरी इन्शुरन्स 2700. नेक्स्ट, पोस्टेज टू पोस्टेज 1600. नेक्स्ट, बिल्स रिसिवेबल असेट्समध्ये येणार. फिक्स्ड असेट्ससाठी जागा ठेवूया आणि त्यानंतर घेऊया बिल्स रिसिवेबल. $13,700. नेक्स्ट, सन्ड्री डेप्टर्स इनरला घेऊया. ॲडजस्टमेंट आहे 52,200. जनरल 2 ॲडजस्टमेंट त्याच्यावर असतात. रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न, बाय सेल्स. आता तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे, एखादा ट्रायल बॅलन्समध्ये मिळणारा आयटम्स आपल्या फायनल अकाउंटमध्ये कुठे पोस्ट होतो हे पटकन लक्षात आलं पाहिजे तुमच्या. सेल्स लेस रिटर्न इनवर्ड आहे किती बघा 1600. ज्या वेळेला सेल्स मिळेल तेव्हा आपण सेल्स लिहू, तोपर्यंत आहे तसं पोस्टिंग जसं आता मी दाखवते त्याच पद्धतीने बाय सिक्वेन्स स्टेप बाय स्टेप कंप्लीट कर द्यायचं आहे. देन परचेस ट्रेडिंग अकाउंट टू परचेस ₹68,900. इनरला लिहिलेत कारण रिटर्न्स पण आहे, तो आपण मिळेल तेव्हा घेऊ. ऑडिट फीज टू ऑडिट फीज आहे 1800. इनरला घेऊया
कारण याच्यावर पण आपल्याला एक ॲडजस्टमेंट मिळते. नेक्स्ट लूज टूल्स. लूज टूल्स ही फिक्स असेट्स आहे. 32,000. नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. ट्रेडिंगला 2 मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1,820. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, प्रॉफिट अँड लॉस. 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,600. Next general expenses. 2 general expenses 3,400. Export duty. 2 export duty 1,000. कॅश इन हँड असायला जाणार. कॅश इन हँड 75,000. बँक बॅलन्स 29,000. कॉन्व्हेयन्स प्रॉफिट अँड लॉसला येणार. कन्व्हेयन्स आहे 4,100. नेक्स्ट फर्निचर फिक्स असेट. फर्निचर 64,000. ॲडजस्टमेंट आहे. इनरला घेणार. सॅलरी 2,000. rate and taxes 3,700. ड्रॉविंग. आता ड्रॉविंग हे नेहमी आपण कॅपिटलमधून लेस करतो, पण या ठिकाणी आपण करंट अकाउंट ओपन केलेलं आहे, म्हणजेच फिक्स्ड कॅपिटल मेथड आपण ओपन केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला ते घ्यायला लागणार आहे करंट अकाउंटला. जी त्याची साईड आहे ती चेंज होत नाही, त्याची साईड जी आहे ती तीच राहते, फक्त आपण करंट अकाउंटला त्याचं पोस्टिंग करणार. तो ड्रॉविंग किती दिलं आहे बघा. मितेश आहे 1,200 अँड मंगेश आहे 2,200. डेबिट साईड आपली कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपण घेऊ क्रेडिट साईडचे पूर्ण सगळे इफेक्ट. क्रेडिट सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी 38,000. या ठिकाणी स्टार्टिंगला आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड यूज करतो आहे, म्हणून कॅपिटलसाठी जागा ठेवणार. करंट अकाउंटसाठी प्रत्येकी 2 पार्टनर्स आहेत, 2 पार्टनर असल्यामुळे 2 लाईन्स आपण कॅपिटलसाठी 2 आणि करंट अकाउंटसाठी 2 लाईन्स ठेवणार. आता ज्यावरती आपण या ठिकाणी फिक्स्ड कॅपिटल मेथड यूज करतो आहे, म्हणजेच किंवा करंट अकाउंट ओपन केलेलं आहे, म्हणजे इथे आपण काही वर्किंग करणार नाही, म्हणून आपल्याला जास्त जागा यूज करावी लागत नाही, जसं की अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण करत होतो.
थोडीशी जागा ठेवूया आणि त्यानंतर घेऊया क्रेडिटर्स. संडे क्रेडिटर्स म्हणजेच क्रेडिटर्स 38,000. सेल्स 1,75,000. 1,75,000 minus 1,600. 1,73,400. नेक्स्ट कॅपिटल. आता या ठिकाणी कॅपिटल मिळालं आहे ते आपण चेंज करत नाही, म्हणून या ठिकाणी येणार कॅपिटल अकाउंट मितेश अँड मंगेश. मितेशचं कॅपिटल आहे 1,50,000 अँड मंगेश 50,000. हे झाले 2 लाख. फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे बघा, या ठिकाणी आपण काही चेंजेस केलेला नाही. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी जर ट्रायल बॅलन्सला दिलेली असेल तर ती लॅबिलिटीमध्येच दिसणार आणि ॲडजस्टमेंटमध्ये असेल तर त्याचे 2 इफेक्ट होणार. आउटस्टँडिंग सॅलरी आता या ठिकाणी आउटस्टँडिंग हे मी हेडिंग ठेवते, कारण ॲडजस्टमेंटमध्ये पण आपल्याला आउटस्टँडिंग आहे त्याचा इफेक्ट होणार, म्हणून मी हेडिंग ठेवते आणि लिहिते सॅलरी 2,000. इनरला घेते कारण ते मला ॲडजस्टमेंटमधले दोन्ही इथे घ्यायचे आहेत. नेक्स्ट बिल्स पेबल. $18,000. Then return outward is purchase return less return outward. Return outward आहे 1,800. 68,900 minus 1,800 67,100. देन करंट अकाउंट. आता या ठिकाणी आपल्याला करंट अकाउंटचा बॅलन्स मिळतो. करंट अकाउंटचा बॅलन्स आपल्याला क्रेडिट मिळाला आहे म्हणून आपण क्रेडिट साईडला लिहिणार. काही वेळेला तो डेबिट बॅलन्स देखील असतो. जर डेबिट दिला असेल तर डेबिटला घ्यायचा, क्रेडिट दिला असेल तर क्रेडिटला घ्यायचा आहे. त्या ठिकाणी करंट अकाउंटचा बॅलन्स लिहितोय म्हणून आपण लिहिणार बाय बॅलन्स ड्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स 3,000 and 2,000. या ठिकाणी आपला ट्रायल बॅलन्स संपलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट करायला घेऊया. ॲडजस्टमेंटची पोस्टिंग करूया. ॲडजस्टमेंट फर्स्ट ॲडजस्टमेंट काय सांगते बघा. मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. मितेश आणि मंगेशने प्रॉफिट शेअरिंग रेशो ठरवलेला आहे 3:1. आता 3:1 ठरवलं याचाच अर्थ ज्या वेळेला आपण नेट प्रॉफिट काढणार, जो आता हा नेट प्रॉफिट काढणार त्यावेळेला तो त्या दोन्ही पार्टनर्सना 3:1ने आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. देन नेक्स्ट द पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. जे काही ग्रॉस प्रॉफिट असेल त्या ग्रॉस प्रॉफिटच्या 1% हे त्यांना कमिशन द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे आता आपण फक्त ज्या वेळेला ग्रॉस प्रॉफिट मिळेल तेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन देऊ, पण लक्षात राहण्यासाठी म्हणून पोस्टिंग करूया बाय कमिशन. आता हे जे कमिशन आहे याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, म्हणून तिथेही पोस्ट करूया टू कमिशन. 2 पार्टनर आहेत
मितेश अँड मंगेश. जेव्हा ग्रॉस प्रॉफिट मिळेल तेव्हा आपण त्याची अमाऊंट पोस्ट करू. नेक्स्ट, क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड 23,700. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला दिसणार. बाय क्लोजिंग स्टॉक 23,700. सेकंड इफेक्ट दिसणार आहे क्लोजिंग स्टॉक असेटमध्ये घेतला आपण 23,700. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑडिट फीज ₹400. ऑडिट फीजमध्ये आउटस्टँडिंग ॲड आउटस्टँडिंग $400. 1,800 प्लस 400 2,200. हा त्याचा फर्स्ट इफेक्ट आहे. सेकंड इफेक्ट आपण करणार ऑडिट फीज. हेडिंग आहे बघा आपल्याकडे आउटस्टँडिंग. ऑडिट फीज ₹400. ओके. देन नेक्स्ट, आउटस्टँडिंग कॅरेज ₹600. कॅरेज 600 कॅरेजमध्ये घेणार. ॲड आउटस्टँडिंग 600. 1,780 प्लस 600 22,380. ओके. आता सेकंड इफेक्ट करणार लायबिलिटीला. कॅरेज 600. 2,000 प्लस 400 प्लस 600 3,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट 46,500. बिल्डिंगची व्हॅल्यू 46,500 एवढी झालेली आहे असं सांगितलं आहे. म्हणजेच ती आउटरला दिसणार. सो 46,500 एवढी जर व्हॅल्यू झाली तर होती किती 48,500. मीन्स 2,000 काय झाली आहे, रिड्यूस झाली आहे. 2,000 कमी झाली आहे. म्हणजेच त्याला आपण म्हणू डेप्रिसिएशन. आता हे जी बिल्डिंग डेप्रिसिएशन आहे त्याचा सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दिसणार. टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 2,000. अजून एक आहे डेप्रिसिएशनसाठी जागा ठेवते. नेक्स्ट, फर्निचर इज डेप्रिसिएशन बाय 5%. फर्निचरचं डेप्रिसिएशन 5% झालेलं आहे. म्हणजेच लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. 64,000 ॲट 5% 3,200. 64,000 लेस 3,200 60,800. सेकंड इफेक्ट करूया आता फर्निचरचा पण आपण डेप्रिसिएशनचं हेड तर घेतलेलंच आहे. फर्निचर 3,200. 2,000 प्लस 3,200 5,200. नेक्स्ट, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनर्स कॅपिटलवर इंटरेस्ट चार्ज करायला सांगितलं आहे. तर पार्टनर्स कॅपिटलचं इंटरेस्ट आपला हे फिक्स आहे. रेग्युलरली आपण कॅपिटलमध्ये ते ॲड करत होतो, पण आता आपल्याकडे करंट अकाउंट आहे आणि करंट अकाउंट असेल तर सगळे इफेक्ट हे करंट अकाउंटमध्ये दिसणार, कॅपिटल अकाउंटमध्ये दिसणार नाहीत. आणि म्हणून करंट अकाउंटमध्ये घेऊया इंटरेस्ट ऑन कॅपिटल बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. 1,50,000 ॲट 2.5%. 3,750 and 50,000 at 5%, 2.5%, 1,250. Okay.
नेक्स्ट, goods of rupees 900 were taken by Mangesh for his personal use. Goods taken by Mangesh, ज्याचे दोन इफेक्ट दिसणार. एक म्हणजे करंट अकाउंटमध्ये त्याने विड्रॉल केलं आहे पर्सनल यूजसाठी, म्हणून गुड्स टेकन बाय मंगेश 900 रुपीज. आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये त्याचा एक इफेक्ट दिसणार बाय गुड्स टेकन बाय मंगेश 900. मंगेशने गुड्स टेक ओव्हर केलेला आहे, जे आपण त्याच्या अकाउंटला दाखवलं. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट, राईट ऑफ रुपीज 1000 ॲज बॅड डेट लेस फ्रॉम डेप्टर्समधून लेस होणार ते. राईट ऑफ लेस बॅड डेट रुपीज 1000, 52,200 मायनस 1000, 51,200. त्यानंतर अजून त्यातच एक सांगितले, मेन्शन RDD at 3% ऑन सन्ड्री डेप्टर्स लेस RDD 51,200 at 3%, 1,536. नेक्स्ट करूया 49,664. तर याचा हे दोन जे आहेत बॅड डेट आणि RDD, याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. टू बॅड डेट 1000 ॲट RDD इन ब्रॅकेट न्यू. हे बॅड डेट न्यू आहे, RDD पण न्यू आहे. 1,536 समजलं, 2,536. नेक्स्ट सॉरी, ॲडजस्टमेंट आपल्या या ठिकाणी संपलेले आहेत. आता आपण क्लोज करूया आणि बॅलन्स ट्रान्सफर करूया. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करतो. $1,73,400 प्लस 900 प्लस 23,700 1,98,000. बोथ साईडला घेऊया. 1,98,000. ओके, 1,98,000 मायनस डेबिट साईड 25,000 मायनस 67,100 मायनस 2,380 minus 2,700 minus 1,820, 99,000. या ठिकाणी इन्कम साईड जास्त आहे आणि एक्सपेन्सेस कमी आहे, म्हणून प्रॉफिट झालं आहे, ज्याला आपण म्हणणार टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय ग्रॉस प्रॉफिट 99,000 ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येते 99,000 हा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे, जो ग्रॉस प्रॉफिट या डेबिट साईडपेक्षा म्हणजेच एक्सपेन्सेसपेक्षा मोठा आहे, म्हणून आपण बोथ साईडला घेऊया 99,000 आणि नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. पण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक आपल्याकडे अमाऊंट मिसिंग आहे बघा या ठिकाणी, कमिशनची अमाऊंट मिसिंग का आहे, कारण त्या ॲडजस्टमेंट सांगितलेली होती, जी ॲडजस्टमेंट ग्रॉस प्रॉफिट अवेलेबल नसेल तर आपण करू शकत नाही, म्हणून आता आपण करूया 1%. किती आहे 99,000 ॲट 1%, 990. ओके, 990 एवढा दिसतोय तो आपल्याला. दोघांनाही 990 एवढा कमिशन ग्रॉस प्रॉफिटवर कमिशन चार्ज झालेला आहे, ज्याचा सेकंड इफेक्ट 990. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज होतो.
99,000 less 2,000 less 1,600 less 2,200 less 2,600 less 3,400 less 1,000 less 4,100 less 3,700 less 1,980 less 5,200 less 2,536 less 5,000 63,684. आता इथे सुद्धा इन्कम साईड जास्त दिसते, एक्सपेन्सेस कमी आहे म्हणून नेट प्रॉफिट. हा झाला आपला नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट ट्रान्सफर करणार आपण पार्टनर्स कॅपिटलला, पण आज आता आपल्याकडे काय आहे, करंट अकाउंट आहे म्हणून आपण करंट अकाउंटला ट्रान्सफर करणार बाय नेट प्रॉफिट. पण हा ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. आता ती ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे ती बघा. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्टला मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. त्या मितेश अँड मंगेश जे दोन पार्टनर्स आहेत, त्या दोन्ही पार्टनर्सने काय ठरवले, प्रॉफिट शेअरिंग करण्यासाठी रेशो आहे तो 3:1 आहे. म्हणजेच मितेशचा 3 तर मंगेशचा 1. म्हणून दोघांना आपण डिस्ट्रीब्यूट करूया. मितेश अँड मंगेश 63,684. 3:1 means 3 plus 1 is equal to 4. 3:1 means 3 plus 1 is equal to 4. म्हणून 63,684 into 3/4 हा झाला मितेशचा. मंगेशचा कॅल्क्युलेट करण्यासाठी 63,684 into 1/4 हा झाला मंगेशचा. आता मितेश आणि मंगेशचा आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेशन करून काढणार आहोत. 63,684 into 3/4 47,763 आणि मंगेशचा येणार आहे 63,684 into 1/4. 4 आपण कुठला घेतला आहे, 3 plus 1 म्हणजेच हा 4 आहे. 15,921 आज ट्रान्सफर करूया. 47,763 आणि मंगेश 15,921. आज आता ट्रान्सफर होणार आहे करंट अकाउंटला. मितेश 47,763 मंगेश 15,921. आता पण फर्स्ट आपल्याला करंट अकाउंट क्लोज करायला लागेल आणि त्यानंतर आपण बॅलन्स शीट क्लोज करू शकतो आहे. फर्स्ट मंगेश 2,000 प्लस 990 प्लस 1,250 प्लस 15,921 20,161 आणि साईडला घ्या 20,161 3,000 प्लस 990 प्लस 3,750 प्लस 47,763 55,503 503 बचेला 55,503. 55,503 minus 1,200 54,303. okay, 20,161 minus 2,200 minus 900 17,061. या ठिकाणी बघा इथे आपण काय म्हटलं आहे, बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजेच आत्ता मिळाला आहे तो आहे आपला कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन, जो कॅरीड डाऊन आहे तोच काय होणार आहे, करंट अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे. मग करंट अकाउंटला ट्रान्सफर करूया. करंट अकाउंटला म्हणजेच करंट अकाउंटचा आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करूया. इथे घेणार करंट अकाउंट
इथे आहे आपलं कॅपिटल अकाउंट, इथे घेतलं आहे करंट अकाउंट. करंट अकाउंटमध्ये नितेश अँड मंगेश. नितेशचा बॅलन्स नितेशच्या अकाउंटमध्ये घेणार 54,303 अँड मंगेश 17,061 061 म्हणजे 71,364. आता आपण क्लोज करूया. 2 लाख प्लस 71,364 प्लस 38,000 प्लस 3,000 प्लस 18,000 3,30,364. ओके. अदर साईडला पण तेवढेच आले पाहिजे. 46,500 प्लस 32,000 प्लस 60,800 प्लस 13,700 प्लस 49,664 प्लस 75,000 प्लस 29,000 प्लस 23,700 3,30,364. या ठिकाणी बघा आपला जो प्रॅक्टिस प्रॉब्लेम दिलेला आहे तो कंप्लीट झालेला आहे. प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 2 आपला कंप्लीट आहे. पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही चेक करू शकता. हा तुमचा प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर हे तुमचं आन्सर आहे. आन्सर मी वेगवेगळ्या कलरमध्ये दाखवलं आहे. कलर दाखवण्यामागचा एवढाच उद्देश आहे की तुम्हाला त्यामध्ये असणारा ट्रायल बॅलन्स किंवा ॲटम्स किंवा ॲडजस्टमेंट हे पटकन लक्षात येतील, त्यांचे इफेक्ट लक्षात येतील यासाठी. ठिकाणी आपला पूर्णपणे प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. तुम्ही सॉल्व करू शकता.